प्रियांनो, यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनातून काही गोष्टी मनन करण्यासाठी सुंदरसा अवकाश परमेश्वराने मला दिला. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतो. तसंच सलमोन दादांचा, भरत दादांचा आणि विजय दादांचा मी आभार मानतो. या प्लॅटफॉर्मवर वचन सांगण्यासाठी सुंदरशी संधी यांच्या मार्फत मला मिळाला, त्याबद्दल मी त्यांचं पण मनपूर्वक आभारी आहे. तर प्रियांनो, आजच्या दिवशी असं चालले आहेत की गुड फ्रायडेचे दिवस आहेत. पुष्कळ लोक गुड फ्रायडेचा संदेश देऊन राहिलेला आहे, पण आज संदेश माझा गुड फ्रायडेचा नव्हे. तर प्रियांनो, नेहमी आपण दरवर्षी सातवाणी ऐकतच असतो. तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही काय करायला पाहिजे, या गोष्टी आज थोडाफार आपण मनन करणार आहोत. तर आजचा जो शास्त्र भाग आहे आणि जो मुख्य अंश आहे, व्यर्थ न होणारा परिश्रम. व्यर्थ न होणारा परिश्रम आज आपण पाहूया. प्रियांनो, या पृथ्वी तलावरती प्रत्येक व्यक्ती परिश्रम करत आहे. प्रत्येक व्यक्ती परिश्रम करत आहे. पवित्र शास्त्रामध्ये एक सुंदरसं वचन आहे. ते वचन आपण पाहूया. वचनामध्ये लिहिलेलं आहे, उपदेशकाचा ग्रंथ याचा 1 अध्याय आणि 2 आणि 3 वचन आपण वाचूया. व्यर्थ न होणारा परिश्रम. उपदेशकाचा ग्रंथ प्रियांनो आपण वाचूया. उपदेशक याचा 1 अध्याय 2 वचन. पटापट मी वाचण्याचा प्रयत्न करतो. व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ सर्व काही व्यर्थ. या भूतलावर मनुष्य जे परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ. वचनात लिहिलेलं आहे, या पृथ्वी तलावरती जे काय आम्ही काम करत आहोत त्याच्याने आम्हाला काय लाभ होणार आहे. प्रत्येक जण आज जगातील प्रत्येक लोकप्रियांनो आपल्या या धावपळीचा धडपडीचा दुनियेमध्ये आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, आपापल्या धंद्यामध्ये व्यस्त आहे, आपापल्या जॉब मध्ये व्यस्त आहे. परंतु एक क्षण थांबून विचार नाही करत आहे की मी हे जे काम करत आहो या कामाला काही अर्थ आहे का, काही लाभ आहे का, काही एवढं मी परिश्रम घेत आहो या परिश्रमाला काही लाभ. एकदा तरी थांबून विचार करणारे लोक आपल्याला या जगामध्ये दिसत नाही प्रियांनो. पण पवित्र बायबल मध्ये बहुत गोष्टी आहे व्यर्थ न होणारा परिश्रम काय आहे याच्याविषयी सांगण्यासाठी. तर पवित्र बायबल मध्ये स्पष्ट रीतीने सांगत आहे या वचनामध्ये प्रियांनो, आज प्रत्येक लोक पैसा कमावण्यासाठी धावपळ करत आहे. पण हे पैसा आपल्या सोबत येईल का? एवढं परिश्रम करतो माणूस नाही का, एवढं परिश्रम करतो प्रियांनो, खूप घाम गाळत आहे, पण या घामाचं प्रतिफळ व्यक्तीला आहे का? जगातील लोक तर आहे, पण देवावर विश्वास ठेवणारे लोक सुद्धा, ख्रिस्ती मानवून घेणारे लोक सुद्धा आम्ही कोणतं काम करतो, या कामामध्ये आम्हाला काही लाभ आहे का याविषयी विचार करत नाही आहे. तर आज जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयीच आपण पाहत आहोत प्रियांनो, व्यर्थ न होणारा परिश्रम. तर बायबल मध्ये स्पष्ट रीतीने सांगत आहे. अजून एक वचनामध्ये आपण पाहूया. मार्क रचित सुसमाचार 8 अध्याय 36 आणि 37 वचनामध्ये एक सुंदर वचन आहे. काय म्हणत आहे आपण ऐकूया. मार्क रचित सुसमाचार याचा 8 अध्याय 36 आणि 37 वचन. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ, किंवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल. किती सुंदर वचन आहे प्रियांनो, किती सुंदर वचन आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती आज प्रत्येक व्यक्ती काम करत आहे, काहीतरी प्राप्त करून घ्यायला पाहिजे, काहीतरी साधून घ्यायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहे. पण जगामध्ये आपण पाहतो मोठे मोठे राजे लोक, मोठे मोठे अधिपती लोक, मोठे मोठे अधिकारी लोक प्रियांनो, असे भरपूर लोक आहेत, 1 रुपया सुद्धा मरणानंतर त्याने आपल्या सोबत घेऊन गेले नाही. उलट त्या सर्व गोष्टीचं मागे लागून आपल्या स्वतःचा आत्म्याचा नाश करून घेतले, पण आत्म्याचं तारण प्राप्त करून घेतले नाही. असं काम जो आपल्या आत्म्याचं तारण करू नाही शकत आहे, असं काम जो आपण करत
आहोत ज्याच्यामध्ये आपला आत्मा देवबाप्पा जवळ जाऊ शकत नाही, तर त्या कामाला काय लाभ प्रियांनो? काय लाभ आहे? उपदेशकाचा ग्रंथामध्ये तुम्ही सुरुवात पासून तर शेवटपर्यंत जर बघाल, तर हा ग्रंथ लिहिणारा, उपदेशक ग्रंथ लिहिणारा सर्वात मोठा एक ज्ञानी व्यक्ती आहे प्रियांनो, सलमोन राजा. बहुत मोठा ज्ञानी आहे, देवाकडून ज्ञान प्राप्त केलेला व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती आहे. त्याने आपलं जीवन काळामध्ये पुष्कळ गोष्टी अनुभव घेतले, पुष्कळ गोष्टी लहानपणापासून त्यांचं आयुष्य समाप्त होईपर्यंत प्रत्येक गोष्टीचं त्यांनी अनुभव घेऊन अनुभवातून सांगितलेलेच गोष्टी या उपदेशकाच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसत आहे प्रियांनो. जर आपण उपदेशकाचा ग्रंथ अजून दुसरा अध्याय 4 ते 11 वचन जर आपण वाचू, तर 4 ते 11 वचन जर आपण वाचू, तर प्रियांनो, पौलुस स्वतःचा अनुभवातून सांगत आहे. प्रियांनो, मी वाचतो, तुमच्यासाठी लक्ष द्या. तेवढं वचन वाचणार नाही, 2 वचन वाचणार आहो. तुम्हाला वेळ भेटलं तर प्रियांनो नक्की हे शास्त्रपाठ पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा. उपदेशक 2 अध्याय 1 पासून तर पुष्कळ वचन आहे, 25-26 वचन. तर या वचनाला तुम्ही वाचू शकता, या वचनाला तुम्ही वाचू शकता. मी तुमच्यासाठी वाचत आहो, लक्ष द्या. म्हणजे आजच्या जगाची परिस्थिती कशी आहे आपण पाहूया. पौलुस सलमोन म्हणत आहे, मी मोठे मोठे कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधले, द्राक्षीचे मळे लावले. 11 वचन वाचत आहो. मग मी आपल्या हाताने केलेले सर्व कामे आणि परिश्रम याचे निरीक्षण केले, तो पहा सर्व काही व्यर्थ व वायपड उद्योग होता, भूतलावर हित असे कशातच नाही. कोण सांगत आहे प्रियांनो? सलमोन राजा. सलमोन राजा काय म्हणत आहे? मी मोठमोठे कामे हाती घेतली आणि आपल्यासाठी घरेदारे बांधली. आज प्रत्येक व्यक्ती याचाच मागे नाही लागत आहे का? आज मानव जाती काय होऊन राहिली? नष्ट होऊन राहिली. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस या जगामध्ये येणार आहे, तुम्ही कोणते घर बांधले, किती मोठे घर बांधले, किती कमावून ठेवले, याच्याविषयी विचार करण्यासाठी येणार आहे का? तुम्ही माझ्यासाठी किती आत्म्याला रक्षण केले किंवा किती आत्म्याचं तारण तुमच्याद्वारे झाले, हे विचारण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहे. मग आजचा परिश्रम कोणासाठी करत आहोत आपण? कोणता परिश्रम करत आहोत? व्यर्थ होणारा परिश्रम. या परिश्रमात काहीच लाभ नाही आहे. मी नाही म्हणत आहो प्रियांनो, अनुभवातून सांगणारे गोष्ट, सलमोन राजांचे अनुभवातून सांगणारे गोष्ट प्रियांनो. या वचनाला जर आपण वाचलं तर दुसरा अध्याय 18 वचनामध्ये सुद्धा, उपदेशकाचा ग्रंथ दुसरा अध्याय 18 वचनामध्ये सुद्धा असं म्हणत आहे, माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले, त्या सगळ्याचा मला वीट आला. बापरे, किती सुंदर वचन आहे ते, किती सुंदर आहे. आज राजा हो या लहान गरीब व्यक्ती हो, किती कमावून काय करणार, किती कमावून काय करणार प्रियांनो? वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियांनो, जसं आपण खाली हाताने आलो, खाली हाताने परत वापस जाणार आहो प्रियांनो. देवाच्या वचनामध्येच लिहिलेला आहे, खाली हाताने आलो आपण, खाली हाताने वापस जाणार आहो. तर देवाच्या वचनात जे आहे ते आम्हाला पर्टिक्युलर पाहावं लागते. वचनात सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न करावा लागते प्रियांनो. उपदेशक 5 अध्याय 10 वचनामध्ये सुंदर आहे, मी वाचतो, पहा प्रियांनो. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याच्या पैशाने तृप्ती होत नाही, जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ, हेही व्यर्थ. प्रियानो, हेही व्यर्थ म्हणत आहे. का व्यर्थ म्हणत आहे? पैसा सुद्धा व्यर्थ आहे, पैसा सुद्धा व्यर्थ आहे. विपुल धनाचा लोभ धरणारा व्यर्थ. आता हे दादा पूर्ण सांगत आहे, सर्व काय व्यर्थ 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 सांगत आहे. मग व्यर्थ न होणारा परिश्रम काय आहे या भूतलावरती?
उपदेशक तर प्रत्येक गोष्टीमध्ये व्यर्थच सांगत आहे. उपदेशक जो सांगत आहे तर प्रत्येक त्यांच्या अनुभवातून घडलेल्या गोष्टी, या भूतलावर त्याने आपल्या दृष्टीने पाहिलेल्या गोष्टी सांगत आहे. आणि प्रियांनो, इथं पाहणारे प्रत्येक व्यक्ती सुद्धा, तुमच्या आजूबाजूचे लोक, आपल्या समोरचे लोक, आपल्या मागचे लोक, विचार करा प्रियानो, किती श्रीमंत लोक असेल या कोरोनाच्या काळामध्ये, एक रुपया तरी सोबत घेऊन गेले का? आपलं आयुष्यभर कष्ट केले प्रियानो, त्या त्या बिल्डिंग बांधण्यासाठी, पैसा गोळा करण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, पण त्यांचा परिश्रमाला काहीतरी लाभ आला का? वचनात लिहिलेलं आहे, सर्व तू कमवून स्वतःचा आत्म्याचा जर नाश करून घेत आहे, तर तुला काय लाभ, म्हणून मार्क रचित सुसमाचार मध्ये सांगत आहे 8 अध्यायामध्ये 36-37 वचनामध्ये. या जग सर्व तू मिळवून घेतला, पुष्कळ राजे दरबार लोक, राजे अधिपती लोक प्रियानो बहुत काही सोना चांदी कमावून घेतले. आपण या आताच एक न्यूज या 2-3 महिन्याच्या अगोदर आपण पाहिलं प्रियानो, बप्पी लहरी म्हणून एक सुंदर गायक होता, बप्पी लहरी. त्यांचा अंगात पूर्ण सोना होता प्रियानो, पूर्ण सोना होता. त्यांना सोन्या चांदीचा बहुत आवड होता. एवढंच नव्हे प्रियानो, ज्यावेळेस तो व्यक्ती मरण पावला ना, त्याच्या अंगावरही सोना होता. काय सोना नेला का? काय चांदी नेला का? विचार करा प्रियानो, काही कामाचा आहे का या सर्व वस्तू? काही कामाचा आहे का? उपदेशक अनुभवातून सांगत आहोत, आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाना अनुभव आहे की आम्ही काही हातामधून काही येताना आणलो नाही आणि काही जाताना घेऊन जाणार नाही. सर्व काही व्यर्थ. स्टार्टिंगच करत आहे उपदेशक, पहिला अध्याय 2 वचनापासून, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ म्हणून सांगत आहे. मग प्रियांनो, आतापर्यंत आपण काय पाहिलो? व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. मग व्यर्थ न होणारा परिश्रम कोणता? व्यर्थ न होणारा परिश्रम कोणता? आता आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत प्रियांनो. व्यर्थ न होणारा परिश्रम कोणता? पहा, व्यर्थ न होणारा परिश्रम कोणता? आपण पाहूया 1 कोरिंथकरास पत्र. कृपा करून कोणी पवित्र शास्त्र जवळ घेतले असेल तर माझ्यासाठी वाचा. 1 कोरिंथकरास पत्र 15 अध्याय 58 वचन. मिळालं असेल तर ठीक, नाहीतर मी वाचत आहे, लक्ष द्या. व्यर्थ न होणारा परिश्रम. 1 कोरिंथकरास पत्र याचा 15 अध्याय 58 वचन. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही, हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिक तत्पर असा. कोणतं काम व्यर्थ होणार नाही म्हणत आहे? कोणतं काम व्यर्थ नाही होणार म्हणत आहे? कोणतं काम व्यर्थ नाही होणार म्हणत आहे प्रियांनो? प्रभू मध्ये तुमचा परिश्रम व्यर्थ जाणार नाही. प्रभूसाठी जे काही काम आम्ही आज करत आहोत, ते काम कधीच व्यर्थ जाणार नाही प्रियांनो, कधीच व्यर्थ जाणार नाही. आज लहानपणापासून तर या वयापर्यंत आपण आलेले सर्व लोक प्रियांनो, जर आम्ही प्रभूसाठी काम केलं आहो ना, तर त्या प्रत्येक कामाचा लेखा परमेश्वराजवळ आहे. आणि आम्ही जर प्रभूसाठी केलेले काम आम्हाला माहिती आहे आणि परमेश्वराला माहिती आहे, आणि कधी कधी आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा माहिती आहे प्रभूसाठी आम्ही केलेले काम. पौलुसच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर पौलुस का काम केला? तुम्ही जर वाचाल तर वचनामध्ये लिहिलेलं आहे, एक सुंदर वचन आहे प्रियांनो. 2 कोरिंथ 11 अध्याय 23 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की, मी पुष्कळ हाल अपेष्टा सहन केलो. मी पुष्कळ हाल अपेष्टा सहन केलो. कोण? पौलुस. पौल प्रियांनो, ज्याने प्रभूवर विश्वास ठेवण्याचा अगोदर
सर्व मंडळीला छेडछाड करणारा व्यक्ती, तो व्यक्ती प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर, तुम्ही वाचून घ्या त्या 11 अध्याय 23 पासून तर पुढे जर तुम्ही वाचाल तर, त्याने घेतलेले परिश्रम, त्याने पडलेले कष्ट, त्याने भोगलेले परिश्रम, त्याने भोगलेले कष्ट, प्रियांनो देवासाठी खूप आहे म्हणून त्याने छाती टोकून सांगत आहे प्रियांनो, देवासाठी मी खूप केलो, अधिक केलो म्हणून सांगत आहे प्रियांनो. देवाच्या कामा, प्रभूच्या काम त्याने पुष्कळ केले म्हणून सांगत आहे प्रियांनो. अजून पौलुस सांगत आहे फिलिपकरास पत्रामध्ये, एक सुंदर वचन आहे प्रियांनो. पौलुस सांगत आहे फिलिपकरास पत्र, मी वाचतो पहा तुमच्यासाठी. फिलिपकरास पत्र, एक सुंदर वचन आहे प्रियांनो. फिलिपकरास पत्र, फिलिपकरास पत्र 4 अध्याय 3 वचन वाचा प्रियांनो. फिलिपकरास पत्र 4 अध्याय 3 वचनामध्ये एक सुंदर वचन आहे, आपण वाचूया. फिलिपकरास पत्र 4 अध्याय 3 वचन काय म्हणत आहे पहा. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर आणि क्लेमेत व ज्यांचे नावे जीवनाच पुस्तकात आहे असे माझे सहकारी, यांच्या बरोबर सुवार्तेचा कामी श्रम केले, त्यांना सहाय्य करा. पौलुस सोबत काही स्त्रिया आहेत, पौलुस सोबत तिमोथी आहेत, पौलुस सोबत पुष्कळ लोक आहेत जे सुवार्तेचा कामामध्ये श्रम केले. आता सांगा, आम्ही सुवार्तेचं काम करणारे लोक असायला पाहिजे. हे श्रम कधी व्यर्थ जाणार नाही. कदाचित आज आम्ही जगामध्ये कोणाला 100 रुपयाचा, 100 रुपये त्यांना मदत केलं तर तो थोड्या वेळासाठी तुम्हाला आठवण ठेवेल, कदाचित तो 100 रुपये तुम्हाला परत वापस करू शकेल. परंतु सुवार्तेचं काम, लक्ष द्या प्रियांनो, सुवार्तेचं काम करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही सहाय्य करा. त्याच्यामध्ये सुद्धा, त्या परिश्रमामध्ये सुद्धा तुम्हाला प्रतिफळ मिळेल. आणि वचनात सांगत आहे की जे जे लोक माझे सहकारी, मला सुवार्तेच्या कामामध्ये मदत केले, त्या सर्वांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे म्हणत आहे. हे आहे परिश्रम. हे परिश्रम कधी व्यर्थ जाणार नाही प्रियांनो. सुवार्तेच्या कामासाठी जे काही तुम्ही करत आहात ना, सुवार्ता प्रचार करण्यासाठी स्वतः तुम्ही जे काही करत आहात ना प्रियांनो, देवाचं नाव लोकांना सांगण्यासाठी जे काही तुम्ही आणि मी करत आहोत ना प्रियांनो, हे सर्व जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात येईल. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं प्रियांनो, सर्व जग मिळवलं, मार्क 8 वचनामध्ये, 8:36-37 वचनामध्ये, की सर्व जग कमवलं आणि आत्म्याला नाश करून टाकला किंवा आत्म्याचा तारण नाही झाला तर त्याला काहीच लाभ नाही. आत्म्याचं तारण करावयाच समर्थ असलेले देवाचे वचन, हे वचन आम्ही सुवार्तेच्या रूपाने लोकांना सांगत असताना, जर एक व्यक्तीचं तारण होत आहे ना, ते परिश्रम कधी व्यर्थ जाणार नाही. आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलो, साधेल तेवढा एक आत्म्याला वाचवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे म्हणून मी सांगितलं होतं प्रियानो. देवाच्या वचनातून, माझं बडाई नाही, देवाच्या वचनातून मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं प्रियानो. वचनामध्ये हेच सांगत आहे. अजून तिमोथेला लिहिलेले प्रियांनो एक पत्रामध्ये काय म्हणत आहे पहा. तिमोथेला लिहिलेले दुसरे पत्र याच्या 4 अध्यायमध्ये आणि 2 वचनामध्ये काय सांगत आहे पहा. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर म्हणून सांगत आहे. काय म्हणत आहे? सुवेळी अवेळी देवाच्या सेवा कार्यासाठी तयार राहायला पाहिजे. देवाचा सेवक, येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती, प्रियानो, प्रत्येक व्यक्ती बोलणारे नसावे. पुष्कळ लोक बोलतात प्रियानो, बोलणारे नाही.
दाखवून लोकांना करासाठी सांगणारा व्यक्ती खरा ख्रिस्ती व्यक्ती. जो बोलतो ना प्रिय, पुष्कळ गोष्टी बोलतो, करा तसे करा असे करा म्हणून तसं नाही, स्वतः करायला. कोणाला 12:30-1 पोराच्या दरम्यान एक ताई फोन केली, बरोबर नाही तब्येत म्हणून. प्रार्थना 12-1 वाजता केला. सुवेळी अवेळी आम्ही पाहिजे. माझं बळाई मी सांगत नाही आहो, आम्ही करायला पाहिजे आणि इतरांना करण्यासाठी सांगायला पाहिजे. हेच आम्ही खरा ख्रिस्ती लोक आहोत, हेच आम्ही देवाचे दास लोक आहोत. जर आपण करत आहोत, आपण करत नाही आहोत आणि लोकांना सांगत आहोत करा म्हणून, मंडळीतले प्रत्येक लोक आपल्याकडे लक्ष देत राहते, हाच करत नाही सुवार्ता, हाच लोकांना सांगत नाही सुवार्ता आणि आम्हाला करण्यासाठी सांगत नाही. प्रियानो, लक्षात ठेवा तुम्ही आणि मी प्रियानो, या वचनाला मनन करा. सुवेळी अवेळी सुवार्तेच्या कामासाठी तयार राहायला पाहिजे. अजून एक वचन वाचून समाप्त करतो प्रियानो. प्रकटीकरण 14:13 एक सुंदर वचन आहे, मी वाचून समाप्त करतो. प्रकटीकरण 14:13 प्रियानो काय लिहिलेलं आहे मी वाचतो. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, ली प्रभूमध्ये मरणारे, पुन्हा ऐकून घ्या, प्रभूमध्ये मरणारे आतापासूनच धन्य आहे. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. त्यांचे कृत्य म्हणजे त्यांचे कार्य म्हणजे प्रभूसाठी केलेले परिश्रमच आमच्या सोबत स्वर्गामध्ये जातात. पौलुस म्हणत आहे, जीवनाच्या पुस्तकामध्ये यांचे नाव लिहिण्यात आलेलं आहे. कोणाचे नाव? जे सुवार्तेचं काम करतात, सुवार्तेमध्ये सहभागी होतात, सुवार्तेच्या कार्यासाठी जे मदत करतात, त्या लोकांचं नाव परमेश्वराच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेला आहे. प्रियांनो, तो तिथं बरोबर लिहून ठेवत आहे परमेश्वर, आम्ही का कार्य करत आहोत. आमच्या प्रत्येक कार्याचा प्रतिफळ परमेश्वर त्या ठिकाणी देणार आहे. म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे, 1 कोरिंथ 15:58 काय लिहिलेलं आहे? प्रभू मध्ये, म्हणजे प्रभूसाठी जे काही तुम्ही आणि मी करतो ते परिश्रम कधी व्यर्थ जाणार नाही. देवाचं वचन म्हणत आहे प्रियानो, मी नाही सांगत आहोत, देवाचं वचन सांगत, प्रभू मध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही आणि प्रभूच्या कामामध्ये तुम्ही तत्पर आणि अडळ राहा, स्थिर राहा, प्रभूचं काम करत राहा म्हणून लिहिलेला आहे. काय आहे प्रियानो सुवार्ता? म्हणत सुवार्ता म्हणजे काय आहे? येशू ख्रिस्त या जगामध्ये सर्व मानवांच्या पापांना क्षमा करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आला, मरण पावला, कबरेत ठेवण्यात आला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. हे सुवार्ता आहे ना प्रियानो. आज प्रत्येक जण आता गुड फ्रायडेच्या दिवशी 7 वाणी सांगतात प्रियानो, 7 वाणी सांगतात. क्रूस खांबावरले प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेले 7 वाणी सांगतात, 7 वाणी सांगतात, दरवर्षी 7 वाणी सांगतात प्रियानो. तेच वेळ आम्ही सुवार्तेच्या कामासाठी पण उपयोगात आणायला पाहिजे प्रियानो. मी असं म्हणत नाही की वाण्या सांगू नका, 7 वाणी सांगू नका. क्रूसावरील नेहमी येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावरच पाहायचं का? नेहमी येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावरच पाहायचं का? नाही प्रियानो. त्यांनी आले, आपलं काम केले आणि स्वर्गात निघून गेले. आता ते काम आमच्या खांद्यावर दिलेलं आहे, ते काम आम्हाला करायचं आहे, ते आम्ही पुढे न्यायचं आहे. सुवार्ता प्रचार आम्हाला करायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आम्हाला घेऊन जायचं आहे. याच्याकडे आमचं फोकस राहायला पाहिजे. नेहमी आपण तेच वचन वाचतो, दरवर्षी गुड फ्रायडे आल्यानंतर दरवर्षी तेच वचन वाचतो, है ना? तेच वचन वाचतो. नाही प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही तिथेच नाही राहायला पाहिजे प्रिया, तिथेच नाही राहायला पाहिजे. आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक, आम्ही देवाचे दास लोक, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, आयुष्याच्या समाप्तीपर्यंत सेवा केलेले लोक आपल्याला दिसत आहे. त्या प्रत्येकाचं प्रतिफळ परमेश्वर देणार आहे. म्हणून सांगायचं एकच तात्पर्य आहे प्रियांनो, पौलुसच्या जीवनाला पहा, तिमोथेच्या जीवनाला पहा, सर्व प्रेषित लोकांच्या जीवनाला पहा, त्याने सुवार्तेसाठी धावपळ केली प्रियांनो.
सुवार्ता कधी खतम नाही होणार. आणि आम्ही जगामध्ये काही कमावून ठेवलं तरी ते काही कामाचा नाही, पण आम्ही जर सुवार्ता लोकांना प्रचार करत आहोत हे परिश्रम कधी प्रभूमध्ये व्यर्थ जाणार नाही. हे लक्षात ठेवा प्रियानो, कारण प्रभूसाठी जे काम करतो ते सर्व काम देव बाप स्मरण ठेवणार आहे. म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, सलमोन राजा म्हणल्यासारखा व्यर्थ हो व्यर्थ सर्व काही व्यर्थ, तसं व्यर्थ गोष्टीकडे लक्ष न देता व्यर्थ न होणारा गोष्टीकडे लक्ष देऊन आपलं जीवन पुढे चालवूया. धन्यवाद सर्वांना. प्रभू येशू मध्ये सलाम.